आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पेट्रोल पंपावर ड्रम अथवा कॅनमध्ये डिझेल देण्यास सरकारची बंदी, ऐन खरीपात शासनाची जाचकट, शेतकऱ्यांच्या मुळावर। ऐन खरीप हंगामाची लगबग सुरू होण्यापूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असताना केंद्र सरकारने 11 जून रोजी जारी केलेल्या केंद्र सरकारच्या सरकारी आदेशान्वये पेट्रोल पंपांवर ड्रम व कॅनमध्ये डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पेरणीचा हंगाम समोर असताना अचानक अशा प्रकारे निर्बंध आणल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। नांगरणी, वखरणी, पेरणीपूर्व तयारी अशा महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू असताना डिझेल उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शेतातील ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रसामग्री थेट पेट्रोल पंपावर नेणे अनेकदा शक्य नसते। बहुतांश यंत्रे शेतातच कार्यरत असतात, त्यामुळे शेतकरी ड्रम किंवा कॅनमध्ये डिझेल नेऊन यंत्रांमध्ये भरत असतो। मात्र नव्या निर्बंधांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर ड्रम व कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने मशागतीचे कामे खोळंबल्याची वेळ आली आहे। शेतातून पेट्रोल पंपापर्यंत ट्रॅक्टर केवळ डिझेल भरण्यासाठी आणणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही। यामध्ये वेळ, इंधन आणि अतिरिक्त खर्च होतो। खरीपात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असताना अशा अडचणींमुळे पेरणीच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नाही, उत्पादन खर्च वाढत आहे आणि निसर्गाची अवकृपा व अनिश्चिततेचा सामना बळीराजाला करावा लागत आहे। अशा परिस्थितीत डिझेलचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालत आहे। पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो। त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन शेतीच्या कामासाठी ड्रम व कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी तात्काळ सुरू करावी, अशी मागणी देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव तसेच खामखेड्याचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव धर्मा पवार यांनी देवळ्याचे तहसीलदार श्री मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे केली आहे। तसेच बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास अहिरे यांनी या शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून या अटीमधून शेतकरी वर्गाला वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। मी देवीदास अहिरे पाटील बोलतोय, शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित। मला असं वाटतं शासन कर्त्यांचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही। अरे लाजा वाटल्या पाहिजे। डिझेल हे ट्रॅक्टरला देण्यासाठी मना केलेलं आहे। या शेतकऱ्याचं शेत 15 ते 20 किलोमीटर असेल आणि आज शेतीमालाला भाव नसल्यामुळे सर्व मेटाकुटी झालेलं आहे। त्याला 1000 रुपयाचं डिझेल टाकायचं आहे आणि त्याला 15-20 किलोमीटरवरून यायचं असेल तर त्या शेतकऱ्याने काय करावं? किती पेट्रोल डिझेल लागेल 15 ते 20 किलोमीटरवरून? आणि लाज वाटली पाहिजे। आज डिझेल पेट्रोल बंद केलं, कॅनमध्ये देणं कोणत्या बावळटाने हा निर्णय घेतलेला आहे? खरंच मला वाटतं यांचं डोकं ठिकाणावर राहिले। अरे रावणाचं राज्य राहिलेलं नाही, तुम्ही तर सर्वसाधारण माणसं आहात। आणि आज इंग्रजांच्या काळापेक्षा, औरंगजेबाच्या काळापेक्षा महाभयानक काळ आलेला आहे। आणि हे बघा शेतकरी इथं जमलेले आहेत, कशासाठी आले होते? तर डिझेल परत झाले, काहीतरी वाटू द्या आणि शेतकऱ्यांना डिझेल कॅनमध्ये दिलं पाहिजे अशी मी विनंती सुद्धा करतो। जय जवान, जय किसान।